नमस्कार मित्रांनो, आजचा माझा प्रवास खरंच खूप भारी ठरला, कारण मी आज एक्सप्लोर करणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील 5 सुंदर पर्यटन स्थळ आणि तेही एकाच ठिकाणी एकाच दिवशी। सुरुवातीलाच आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र कुंतुगिरी येथील जैन मंदिरामध्ये। अतिशय सुंदर सुरेख असं प्राचीन जैन मंदिर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि एंट्रीलाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आनंदमय असा अनुभव घेण्यासाठी इथे एक सुंदर हत्ती देखील आहे। या हत्तीकडे पाहिल्यावरच तुम्ही माधुरी हत्तीला नक्कीच मिस करणार। तिथून जरा पुढे गेल्यावर आम्ही पोहोचलो आळते गावाजवळ असणाऱ्या रामलिंग गावामध्ये। छोट्याशा डोंगराच्या खुशीत गर्द वनराईत वसलेलं हे ठिकाण बघितल्यावर मनाला खरंच खूप भारी वाटतं आणि येथील मंदिराच्या बाहेरील बाजूस एक पाण्याचं टाक देखील आहे, त्यामध्ये अनेक मासे, कासव, आजूबाजूला सप्तवर्षाच्या नावाची मंदिरे आणि प्राचीन दगडी धर्मशाळा देखील इथे तुम्हाला बघायला मिळेल। येथील दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो डोंगराच्या अगदी वरच्या बाजूला, म्हणजेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक भाविकांची श्रद्धास्थान असणाऱ्या अलमप्रभू या मंदिरामध्ये। मंदिराच्या बाह्य प्रवेशद्वाराची कमान पूर्णपणे दगडी आहे। अलमप्रभू मंदिराचे दर्शन झाल्यावरच बाजूलाच आपल्याला एक महादेवाचं मंदिर देखील बघायला मिळेल आणि दोन्ही मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचतो परतीच्या वाटेने। आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की रामलिंग देवालयाच्या पायथ्यालगतच अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरच आहे धुळोबा मंदिर। मग काय, काढली आपली ओला आणि तेही एक्सप्लोर केलं। या देवालयाचा सभा मंडप आणि इथला परिसर खरंच खूप भारी। काळा पाषाणात असलेली धुळोबाची मूर्ती, ज्याचं तोंड पश्चिमेला आहे म्हणजेच डोंगराच्या दिशेने, तर पाठ ही पूर्वेला म्हणजेच भक्तांकडे आहे, म्हणजेच येथील देवाच्या पाठीची पूजा केली जाते। दर्शन घेऊन बाहेर आल्यावरच तुम्हाला दिसतं ते कामधेनू। हे सगळे ठिकाण एक्सप्लोर करताना मला खरंच खूप भारी वाटत होतं। जर तुम्हाला अशी नवनवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवू, आणि अशाच नवनवीन रील साठी मला फॉलो नक्की करा।